मित्रहो नमस्कार। लोकसभेसाठी भाजप अतिशय आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेला होता बघा। भारतीय जनता पक्षाचा तो आत्मविश्वास विधानसभेत दिसेल का? खरं तर हा एक प्रश्न आहे। विविध राजकीय घडामोडीमुळे अडचणीत येणाऱ्या नेत्यामुळे अशी स्थिती आता भारतीय जनता पक्षाची निर्माण झालेली आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यात शरद पवार यांनी महायुतीला विशेषतः भारतीय जनता पक्षाला मेटाकुटीला आणलेला आहे। हा त्यांचा दौरा होतो आणि अनेक नेते तुतारीच्या आवाजात ढोलायला लागू लागतात। महायुतीचे नेते मात्र घाम टिपत राहतात घाम। आता तर शरद पवार यांनी एवढा मोठा डाव टाकला आहे की इतरांचे संकट दूर करणाऱ्या नेत्यावरच मोठे संकट आले आहे। और राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात। पक्षाचे संकटमोचक असं देखील त्यांना म्हटलं जातं। आता हे संकटमोचक स्वतःच्याच मतदारसंघात संकटात सापडतात की काय अशी चिन्हे आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदारसंघातील निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडवे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे। त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिलेल्या पत्रात केलेले जे आरोप आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। हे आरोप आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांसाठी एक मुद्दा होतात की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड अंतर्गत गटबाजी आहेत, त्यामुळे प्रत्येक गावात पक्षात 2 गट तयार झाले आहेत। एक गाव 2 गट। आता हे नेते स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे पक्षाच्या विषयी कार्यकर्त्यामध्ये पूर्वीचा सन्मान राहिलेला नाही असा गंभीर आरोप या खोडपे यांच्या राजीनामा पत्रात आहे। मंत्री गिरीश महाजन हे स्वतःच गटबाजीला प्रोत्साहन देतात। पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे। काही पदाधिकारी स्वतः त्यासाठी पुढाकार देखील घेतात, त्यामुळे अनेक प्रामाणिक लोक भाजपमध्ये बाजूला पडले आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये कौटुंबिक आपुलकी आणि जिव्हाळा संपुष्टात आला आहे। दहीहंडीच्या कार्यक्रमात अतिशय जवळचा कार्यकर्ता कैलास पालवे अपघातात गंभीर जखमी झाला। तो दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होता, त्यावेळी हे गिरीश महाजन जल्लोषात नाच गाणे करण्यात मशगूल होते। त्या कार्यकर्त्याची ना कोणी चौकशी केली ना कोणी दखल घेतली अशी भावनिक खंत देखील खोडपे यांच्या पत्रात आहे। असे विविध आरोप या खोडपे यांनी केलेले आहेत। आपण 35 वर्ष भाजपामध्ये होतो, मात्र आता कोंडमारा होत आहे। पक्षात असा कोंडमारा होत असल्यामुळं आपण राजीनामा देत आहोत असं त्याने म्हटलेलं आहे। आता हे खोडपे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्याचबरोबर मतदारसंघात चांगला संपर्क असलेले, चांगली प्रतिमा असलेले देखील हे नेते आहेत। त्यामुळे साहजिकच गिरीश महाजन यांच्यासाठी हे सगळं अडचणीचं आणि डोकेदुखीचं बनलेलं आहे। गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे, जे नेहमी या खडसे आणि महाजन यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध असतं, आरोप प्रत्यारोप असतात बघा, त्या एकनाथ खडसे यांच्याशीही यांचे सख्य आहे। आता खोडपे तुतारी हाती घेणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे भाजपातून बाहेर पडताना राजकीय आरोप वगैरे होणार, त्यात काही नवीन नाही। मात्र या निमित्ताने गेली 30 वर्ष जामनेर मतदारसंघात आमदार असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना एक प्रबळ विरोधक मिळाला आहे। या निमित्तानं महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संकटमोचकालाच राजकीय संकटात ढकलले आहे हे मात्र नक्की। आता या संकटमोचकाच्या मदतीला कोण धावून येणार हो? भाजपाला लागलेली ही गळती गेल्या काही महिन्यापासून जी काही गळती सुरू झालेली आहे, आता तर ती वाढीला लागलेलीच आहे। पण अशीच गळती भाजपात पुढे देखील सुरू राहील काय? तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।